आऊसाहेबांच्या कानावर निरोप गेला. जिजाऊ आऊसाहेबांचे वडील लखोजीराव आणि त्यांचे 3 तरुण भाऊ सुलतानाला भेटायला गेले. मुजरे झडले. सुलतानानं मुजरा तर नाहीच स्वीकारला, पण सभागृहातून उठून निघून गेला आणि ठरल्याप्रमाणे लपून बसलेले मारेकरी बाहेर आले आणि कपटानं लखोजीराव जाधव आणि त्यांच्या 3 मुलांवरती सपासप वार झाले आणि एकाच दिवशी जिजाऊ साहेबांचे वडील आणि त्यांचे 3 भाऊ मारले गेले. एक स्त्री म्हणून तुम्ही विचार करा बरं, ज्या दिवशी जिजाऊंच्या कानावर हा निरोप आला असेल की आपली आई आणि आपल्या 3 तरुण भावजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, काय त्यांच्या मनात विचार आला असेल? एखाद्या आईनं आपल्या लेकराला सांगितलं असतं, शोभा या सुलतानांच्या यांच्या नादी लागू नको, क्रूर आहेत ही लोक, यांच्याबरोबर जुळून घेऊ, समझोत्यानं थोडीशी जहागिरी वाढून घेऊ आणि पुढचं आयुष्य शांततेनं जगू. पण एक आई आपल्या लेकराला सांगते, शोभा हीच वेळ आहे 4 यवनी 5 शाहीला सुरुंग लावायची, उचला शस्त्र. स्वप्न दाखवलं जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला. लिंबू टिंबू पोरांच्या हातात समशेरी दिल्या आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. आणि याच्या पाठीमागं प्रेरणा जर कुणाची आहे तर ती एका आईची प्रेरणा आहे. एक आई काय करू शकत नाही हो? आपल्या पोराला काय स्वप्न दाखवायचं, त्याच्या जगण्याला कुठे घेऊन जायचं, हे सर्वस्वी घरातली स्त्री ठरवत असते. किमान ती चांगला विचार देऊ शकते, किमान ती चांगला मार्ग दाखवू शकते. आणि जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकराला तो मार्ग दाखवला. हीच वेळ आहे या सगळ्या शाह्यांना उलथून टाकायची. आणि पाहता पाहता छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं, ही सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. इथल्या सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, मुलीबाळींना शिकता आलं पाहिजे. आणि आपल्या पत्नीला सांगितलं, सावित्री अगोदर तू शिक, मुलींची शाळा काढ. आपल्या पत्नीला शिकवलं. सावित्रीबाईंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. अहो, रस्त्यानं जाताना लोक दगडधोंडे फेकून मारत होते. 2 साड्या घेऊन जायच्या, खराब झालेली साडी येताना बदलायची आणि दुसरी साडी नेसून यायचं. आणि कुणासाठी केलं हे सगळं? आज तुम्ही रात्री 9:30-10 वाजता IT तिथं बसलायत ना खुर्चीवर, याला कारणीभूत जर कोण असेल तर सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब आहेत. अहिल्याबाई होळकर, आपल्या नगरचं चोंडी गाव, कधीतरी जा चोंडीला. किती संकट आली अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये. आई गेली, वडील गेले, सासू सासरे गेले, नवरा गेला, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला, एकट्या राहिल्या अहिल्यादेवी. आणि ज्या वेळेस राघोबा दादा इंदोरवरती आक्रमण करून आले, 10,000ची फौज घेऊन आले होते, अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं, राघोबा दादा, माझ्या राज्यावरती जर आक्रमण करून आलात, लक्षात ठेवा, दान म्हणून जर तुम्ही मला माझं राज्य मागितलं तर अहिल्या असं हसत हसत देऊन टाकेल. पण हिसकावण्याच्या दृष्टीने जर आलात तर हीच अहिल्या रणांगणात भाला घेऊन तुमच्या समोर उभी राहील, आणि ती सुद्धा 2,000 महिलांची फौज घेऊन. मी हरले तर फरक पडत नाही, पण महिलांच्या फौजेच्या समोर राघोबा दादा तुम्ही हरलात तर इतिहास काय नोंद घेईल हे लक्षात ठेवा. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या, मी लढायला नाही, तुझं सांत्वन करायला तुला भेटायला येतोय. अहिल्या देवींनी पत्र लिहिलं, सांत्वनाला येताना 10,000ची फौज कशाला, ज्ञानात बसून या, स्वागताला अहिल्या उभी राहील. काय अहिल्या देवींचं जगणं आहे हो. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार, आजूबाजूच्या विहिरी बारवा बघा, कितीतरी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कितीतरी ठिकाणी पाणपई उभ्या केल्या, कितीतरी बारवा केल्या, कितीतरी घाट बांधले, किती कर्तृत्व. अशा किती महिलांची नावं सांगू मी तुम्हाला की ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं इतिहासाची सुवर्ण पानं लिहून ठेवली. कर्मवीर भाऊराव पाटील जेवायला बसलेले होते, घरात पाहुणे आलेले होते, लक्ष्मीबाई जेवायला वाढत होत्या आणि पाहुण्यांना विचारलं भाऊराव पाटलांच्या वडिलांना, सध्या भाऊराव पाटील काय करतात? म्हणले, काही नाही, 3 टाइम गिळतात आणि झोपतात. कोणत्या बाईला बरं वाटतं का नवऱ्याचा असा पाहुण्यांच्या देखत अपमान झालेला? टचकन डोळ्यात पाणी आलं.
भाऊराव पाटलांच्या हातावरती 2 अश्रूचे थेंब पडले. भाऊराव पाटलांनी वरती बघितलं, बायकोच्या डोळ्यातलं पाणी. ताटावरून उठले, घराच्या बाहेर पडले आणि रयत शिक्षण संस्था जन्माला आली. योग्य वेळी तुमच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची ही किंमत आहे. रयत शिक्षण संस्था जन्माला आली. किती किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. आणि भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या कार्यामध्ये वेळ प्रसंगी लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, मोडलं आणि पोरांची फी भरता यावी, त्यांचं हॉस्टेल चालवता यावं याच्यासाठी झोकून दिलं स्वतः नवऱ्याच्या कार्यामध्ये. आणि म्हणून आपलं आपलं एक जगणं आहे, आपली ध्येय असली पाहिजेत, आपली कर्तव्य आपल्याला समजली पाहिजेत. हे एकदाच आहे आयुष्य, परत आहे की नाही मला माहित नाही पुनर्जन्म बिन्म. पण जे काही आयुष्य आपल्या वाट्याला आले ना ते आनंदानं जगायचं, ठरवायचं की आम्हाला आमच्या आयुष्यात नेमकं काय करायचं. एक दिवशी आपण सगळेजण जाणार आहोत. कोण इथं थांबायला आलंय हो? कबीरांचा दोहा आहे, ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी 4 जण येतील, उचलतील, घेऊन जातील आणि मग फूक दिनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना तितक्या सहजतेनं पेटून टाकतील. कोण आहोत आपण? आपल्याला मर्यादा आहेत आपल्या जगण्याला. निरोप आला की आपल्याला जावं लागणार आहे. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय सांगितलं कबीरांनी? जरा दमानं घ्या, निरोप आला का निघायचंय. आयुष्यात आपण लग्न करताना 7 फेरे घेतो आणि ते 7 फेरे घेताना आपण आणाभाका घेतो की अरे 7 जन्म आम्ही एकमेकांच्या सोबत राहणार आहोत. 7 जन्माचं सोडा, या जन्मात आपल्याला माहित आहे का हो की दोघांपैकी कोण पुढे निघून जाईल, कुणाला मागे थांबावं लागेल? माहित नाही आपण किती दिवस एकमेकांच्या सोबत आहोत. जोडीदार गेला की आपल्याला वाईट वाटतं. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोडी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोडी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत. तुम्ही सगळ्यांनी नीतू मांडके नाव ऐकलंय? हृदयरोग तज्ञ होते, पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. अलका मांडके पण तिथेच शिकायला होत्या. दोघांनी जाऊन पुढे लग्न केलं. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ झाले, अलका मांडके भूल तज्ञ झाल्या. भूल द्यायला पण तज्ञ लागतो, ती कुणी कधी कशी देऊन चालत. नीतू मांडकेंनी 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांच्या आयुष्यात केल्या. बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. आणि एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या पण कधी जर मलाच अटॅक आला तर? कोणत्या बाईला असं बरं वाटतं का नवऱ्यानं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू असं अभद्र बोलू नये. अरे असं कुठं पुस्तकात लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? येऊ शकतो. सांग मग काय करायचं? नीतू मांडके म्हटले, अलका कधी जर मला अटॅक आला, अँजिओप्लास्टी जर करावी लागली, अमुक अमुक स्टेन वापर. बायपास जर करावं लागलं, अमुक अमुक तज्ञाला बोलव. हृदय ट्रान्सप्लांट करावं लागलं, तुर्तास इथे करू नको. आणि हो, ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंनी लिहिलंय, माझ्या आयुष्यात सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं हसत हसत मारलेल्या गप्पा कधीतरी फिरून माझ्याकडे येतील. एक दिवशी गाडी चालवता चालवता नीतू मांडकेंच्या छातीत चमक आली. तसाच पत्नीला फोन केला, अलका मी हिंदुजाला पोहोचतोय, जिथे असशील तिथून ये. आणि अलका मांडके हॉस्पिटलकडे यायला निघाल्या. नीतू मांडके हॉस्पिटलच्या दारात उतरले, गळ्यात असा वॉचमॅनचा हात घातला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव आणि आयसीयू मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, आयसीयू मध्ये घेऊन गेले. ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नीतू मांडके लहान लेकरासारखे झोपून होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा, आता ते करा. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंना बघितलं आणि नीतू मांडके म्हटले, अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू आत्ता मी ऑपरेशनला घेते. ऑपरेशनला घेतलं. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके श्वासासाठी झगडत होते. पण अखेर 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. आपण सगळेजण एक दिवशी थांबणार आहोत. जे एक क्षण वाट्याला येतील ते आनंदानं जगा. महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे,
महिलांच्या कष्टाला प्रतिष्ठा द्या आणि त्यांचा सन्मान करा. पोरांनो, तुम्ही असं चौकात उभे आहेत आणि गावातल्या, गल्लीतल्या, शाळेतल्या, कॉलेजमधल्या 2 पोरी तिथून चाललेल्या आहेत. तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पोरींना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे, माझ्या गावातली पोरं आहेत, माझ्या गल्लीतली आहेत, माझ्या शाळेतली आहेत, इथं मी सुरक्षित आहे. आणि तुमच्याकडे बघून गावातल्या, गल्लीतल्या पोरीला जर सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. माझे वडील 2 चॉकलेट आणायचे, 1 चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका सन्मान जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. ज्ञानोबरायांची बहीण आहे मुक्ताई, तिनं ज्ञानोबरायांना जगण्याचा अर्थ सांगितला. ताटी लावून बसलेल्या ज्ञानोबरायांना आवाज दिला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समोर आला. आणि म्हणून समाजासाठी, देशासाठी, कुटुंबासाठी, आजूबाजूच्या माणसांसाठी झटणाऱ्या, झगडणारी ही प्रत्येक स्त्री म्हणजे आमच्यासाठी साक्षात आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे, त्या आदिशक्तीचं आपण स्वागत केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकीमध्ये एक प्रचंड ताकद आहे. बघा, सगळी महत्वाची खाती तुमच्याकडे होती. एज्युकेशन मिनिस्ट्री सरस्वती, फायनान्स मिनिस्ट्री लक्ष्मी, डिफेन्स मिनिस्ट्री दुर्गा. तुमच्याकडे खूप ताकद आहे, फक्त त्या ताकदीची जाणीव मात्र तुम्हाला व्हायला हवी. तुमच्या मुलींना शिकवा. माझी सगळ्या महिलांना विनंती आहे, तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. ज्या ज्या महिला नोकरीला आहेत त्यांना विचारा बरं, महिन्याला जेव्हा त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो ना, क्रेडिटेड, काय आनंद असतो, कॉन्फिडन्स असतो एक जगण्यात. याचा अर्थ गृहिणी असणं कमीपणाचं आहे मला म्हणायचं नाही, पण मुलींनी पायावरती उभं राहिलं पाहिजे. आणि आज मुलींना शिकवा. काय अहो, प्रत्येक गावात आज मुलीच्या आई वडिलाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलाला टेन्शन आहे. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हणला मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार, यांना अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बळगून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, पण कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. आपण किती दिवस फसवणार आहोत. मुलींमध्ये ताकद आहे, त्यांना ताकद द्या. आई म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहा आणि तिला सांगा, मी पण हुशार होते, मला नव्हतं कुणी सांगणार, नव्हती आमच्या वेळेस परिस्थिती, पण आई म्हणून मात्र मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे. बाळा तू शिक, मोठी हो. ते धाडस आई म्हणून तिच्यामध्ये निर्माण करा. तुमच्यामधल्या सगळ्या आदिशक्तींना वंदन करतो. पृथ्वी तलावरती आपण सगळेजण पाहुणे आहोत, कुणीच मालक नाही आहोत. आपल्या प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे, प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे. ते काम आपण आपल्या आपल्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा. निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपण समजून घेतले पाहिजेत. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतील, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळणार नाहीत. मला सांगा, आता बघा, कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातलं कुणी जाणार आहे हे मात्र सामान्य माणसाला 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा जसे येण्याचे संकेत मिळतात तसे जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी मिळाले असते तर ताई आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, हा तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर लोक टेन्शन मध्येच गेली असती. पण भगवंत खूप सुंदर वागलाय. निसर्गानं हे जरा माणसावरती उपकार केलेत. तुला येण्याचे संकेत देतो, तुला जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. येतानाही काही घेऊन येता येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर
माणसं सोयीने गेली असती का? माणसानं आपलं आपलं तर नेलंच असतं, पण याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का, माणसानं त्याचाही विचार केला असता. पण निसर्गानं असे काही नियम माणसाला लागू केलेत, ते जर समजून घेतले ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना हे नियम पक्के ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, निसर्गावर मात करायची. पण आपण कोण आहोत निसर्गाच्या समोर? 2 दिवस दिल्लीमध्ये धुकं पडलं, एक विमान निघू शकलं नाही. जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई. 2 दिवस दुबईमध्ये पाऊस पडला, एक विमान निघू शकलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर माणूस खूप थोडका आहे, माणूस खूप छोटा आहे. आणि म्हणून शाश्वत आनंद जर घ्यायचा असेल तर निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय माणूस म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता. त्या ट्रक मधून 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. त्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक कुठं गेली बघा म्हणले. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आम्हाला पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि निसर्गासोबत जुळून घ्यायचं म्हणजे काय? निसर्गावर उपकार करू नका. फक्त निसर्गामध्ये जो कमालीचा हस्तक्षेप माणसानं चालवलाय ना, तेवढा जरी थांबवला तरी सुद्धा जगणं सोपं होऊन जाईल. मला आठवतंय, मी लांबचा नाही, इथे जवळ, आता मी पुण्यात राहायला गेलो, पण नगरमध्येच एक पारगाव भातोडी म्हणून माझं गाव आहे छोटस. आम्ही जर गावी गेलो असं गुडघे टेकून झऱ्याला पित होतो. इथं काही वडीलधारी माणसं आहेत, आपल्याला आठवत असेल, कुर्णात जर जनावरं घेऊन गेली तर लोक तिकडे जनावरं चारायची, नदीला जनावरं पाणी पाजायची आणि जिथं जनावरं पाणी पित होती ना तिथंच हाताने असं पाणी पुढे ढकलायचं, जनावरांसारखे गुडघे असे खाली टेकवायचे आणि झऱ्याला लोक पाणी पित होती. आता मला एक नदी दाखवा की जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. कुणाची हिंमत आहे का सीना नदीला जायचं आणि गुडघे टेकून पाणी प्यायचं? इंद्रायणीची अवस्था काय आज जाऊन बघा साहेब, सगळी जलपर्णी झाली आहे. शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात आणि नदी सुधार प्रकल्प हातात घ्यावे लागतात. कुणी ना घाण केल्या नद्या? कोविड मध्ये माणसं घराच्या बाहेर पडली नाही तर नद्या बऱ्यापैकी स्वच्छ झाल्या होत्या. माणसं एकदा घराच्या बाहेर पडली की एक नैसर्गिक स्रोत आम्ही नीट ठेवला नाही. पर्यायानं आज आम्हाला पाणी सुद्धा 20 रुपये लिटरनं विकत घेऊन पिण्याची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल, अरे पाणी कुठे 20 रुपये लिटरनं विकता का? पण त्या शहाण्या माणसाला माहित असेल, माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन पोहोचवणार आहे की एक वेळ अशी लोकांना पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. आज कोणत्याही कार्यक्रमाला जा, तिथे पाण्याची बॉटल दिली जाते. पूर्वी जर कुठे व्याख्यानाला गेलो ना, तांब्या, फुलपात्र, आता तांब्यान फुलपात्र कुठे राहिलंय का? आणि ठेवलं तर कोण पितय का? आता सगळीकडे पाण्याची बॉटल असते. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात अजून असेल. आणि काही दिवसानं आजी तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. आम्ही कुठे घेऊन चाललोय निसर्गाला? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन कार्यक्रमाला येतो. हवेचं प्रदूषण अशा पातळीवरती गेलंय, एक दिवस असा येईल, दिल्लीला जायचंय ना, ते आपला ऑक्सिजनची टाकी घेऊन चला बरं. मुंबईला जायचंय ना, आपले ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन चला बरं. इथपर्यंत येऊ देऊ नका. काल परवाची बातमी आहे,
दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, हवेचं प्रदूषण अशा पातळीला गेलंय, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या तरी आता रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2ला नाही, 3 तारखेला तुम्ही तुमची गाडी रस्त्यावर घेऊन यायच. जी परिस्थिती हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची तीच आता मुंबईची व्हायला लागली आणि पुण्यावरून नगरला यायला परिस्थिती अजून वेळ लागणार नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या विषयांवर बोललं पाहिजे. मोक्ष वगैरे काय असेल ते बघूयात, पण आता इथे आहोत या जन्मात तरी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग आम्ही ठेवलाय का याच्यावरती चिंतन करायला नको. चांगलं पाणी ठेवलं नाही, चांगली हवा ठेवली नाही, चांगली माती ठेवली नाही. 50-50 एकराचे सातबारे आहेत आमचे, पण येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीतनं जर काही पिकलंच नाही तर येणाऱ्या पिढ्या शिव्या शाप देतील की आमच्या बाप दाद्यानं नुसत्या सातबाऱ्यावरती जमिनी ठेवल्या परंतु त्यातून पिकत मात्र काय नाही. रासायनिक खतांचा भडीमार केला. अहो 10 गावात कॅन्सरचा पेशंट सापडत नव्हता, आता गावात 10 आहेत. ब्लड प्रेशर आणि शुगर कॉमन होऊन गेलंय. एकीकडे आम्ही प्रचंड प्रगती केली, आमचं सगळ्यांचं राहणीमान सुधारलं, आमच्या घरातल्या सुखसुविधा सुधारल्या, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये आमची जी घसरण सुरू आहे ती आम्ही कशानं भरून काढणार आहोत. आणि ती जर भरून काढायची असेल तर आम्हाला निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल. मला मान्य आहे 140-145 कोटी लोकसंख्या, लगेच एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य नैसर्गिक शेतीतून निर्माण नाही करू शकत, पण त्याला आम्ही काही नवे पर्याय शोधणार आहोत का? रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत काही निर्बंध लादणार आहोत का? अहो रात्रीतनं इंजेक्शन दिलं का दुसऱ्या दिवशी त्या फळभाज्या अगदी टवटवीत दिसायला लागतात. आम्ही कुणाला फसवतोय आणि नेमकं काय करतोय याचं कोणतं कॅल्क्युलेशन मानवी मनात आहे? मला वाटतं या संदर्भानं विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर एक दिवस असा येईल आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. 5वीला सटवाई पुसताना तशी चिप पुजायची, एक बाजारातून चिप आणायची आणि ती पुजायची. त्या चिप मध्ये 50 गोळ्या ढकलून द्यायच्या आणि चिप अशी मनगटात फिट करायची. सकाळी आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बरं त्या चिप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आणि शासनानं ठरवलं तर लाडक्या बहिणींना फुकट. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या आरोग्याला? आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संक्रांत साजरी केली की नाही काल? हळदी कुंकू झालं का? काल काहींना जमलं नसेल, रथसप्तमीपर्यंत चालतं. हिनं तिच्याकडे यायचं, तिनं तिच्याकडे जायचं, हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्याने इचरता येत नाही. साहेब मला कळतंय असे हेच वाण आहेत. कितीही परिस्थिती बदलू दे यांनी वाण बदलले नाहीत. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बिळ पडना. जर का इथून पुढे असले वाण दिले लक्षात ठेवा. मला तुमच्या भावना दुखवायचं नाही, तुमची संक्रांत छान साजरी करा, काय द्यायचं एकमेकीला द्या, पण संक्रांतीच्या निमित्तानं जरा बदल करूयात ना. हळदी कुंकाच्या दिवशी एखादी तुमच्यातली शिकलेली स्त्री आहे, तिनं ठरवा तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे, तुमच्यापैकी कुणी नर्स आहे किंवा चांगल्या डॉक्टरांना बोलवा, एखादं व्याख्यान ठेवा, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, महिलांसाठी आरोग्याचं एखादं शिबिर ठेवा. पुढारलेल्या तुम्ही महिलांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला नको का? संक्रांतीच्या बाबतीत चला वेगळं करूयात. एखाद्या दिवशी भाऊसाहेबांना बोलला संक्रांतीच्या निमित्तानं, आम्हाला आमचे हक्क, आमच्या कर्तव्य याची जाणीव करून द्या. महिलांच्या बाबतीत काय अधिकार आहेत भाऊसाहेब, जरा आमच्याशी बोला. काहीतरी बदल आपण या निमित्तानं करायला नकोत का? वर्षानुवर्षे तेच आम्ही करत आलोय. आपण बदलायला हवं. आता आम्ही एका गावामध्ये हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला. 15 ते 20 महिला साहेब अशा सापडल्या 50 ते 60 वयोगटातल्या, ज्यांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती. पण आम्ही स्वतःहून कधीतरी दवाखान्यात जात नाही, कधी आम्ही स्वतःचं हेल्थ चेकअप करत नाहीत. मला सांगा बरं, बाळातपणात तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं, त्याच्यावर कधी गेलायत का हॉस्पिटलला? जरा बघ बरं एचबी काय आहे. मग फार गाडी खुडखुड वाजायला लागली का मग आम्ही हॉस्पिटलला जाणार. आता फारच काय अंगावर काढता ये ना, मग चला आता हॉस्पिटलला. माझी महिलांना विनंती आहे, आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. सकाळी घरातनं बाहेर पडलात ना, पोटभर जेवण करून बाहेर निघलं पाहिजे. दुपारचं जेवण त्या मानानं थोडंसं कमी असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण त्याही पेक्षा कमी असलं पाहिजे. आहारशास्त्र सांगतं सकाळचं जेवण हे राजाचं असलं पाहिजे,
दुपारचं जेवण हे प्रजेचं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे गरीबा घरचं असलं पाहिजे. आपण उलट करतो. सकाळी काय खात नाही, दुपारी इकडं तिकडं काहीतरी खातो आणि रात्री मात्र आम्ही मंडळी जेवणाचा राग ताटावर काढतो. रात्री मग करगुटा तुटेपर्यंत आम्ही जेवणार. म्हणजे दिवसभर गाडी पळवायची असते त्यावेळेस ती रिझर्वला ठेवायची आणि जेव्हा गाडी पार्किंगला लावायची तेव्हा तिची टाकी फुल करते. आम्ही आहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत का? आपले सण समारंभ तिळगुळ हिवाळ्यातच का? त्याची गरज आहे शरीराला. आपल्या सणांच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे, पण ती पार्श्वभूमी स्वीकारून काही नवे बदल करून आम्हाला हे सण समारंभ आमची संस्कृती पुढे घेऊन जाता येईल का याचा विचार आपण करायला नको. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मला सांगा, आजारी पडल्यानंतर आपल्या भोवताली असे 4 नातेवाईक आहेत का? हे 2 लाख रुपये ठेवा आणि परत नाही दिले तर चालतील. असे जर कुणी असतील ना तुमच्या अवतीभोवती तर मग तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वगैरे करायची गरज नाही. आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचं कंबरड जर कुठं मोडतं ना, त्या अशा प्रकारे कुणी जर घरातला एखादा माणूस आजारी पडला आणि 5-10 लाख रुपये जर त्याला खर्च करावे लागले, सामान्य माणसाचं 2, 4, 5 वर्ष ते कुटुंब मागे येतो. पण अशा वेळेला जर त्याचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याला बऱ्यापैकी मदत होते. या छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून ज्या ज्या शिकलेल्या महिला आहेत आपण पुढाकार घेतला पाहिजे.